सुप्रभात मित्रांनो, मी रोशन आरेकर. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल एमटाउन रोशनमध्ये. आज 25 डिसेंबर 2024 आणि ह्या वर्षाची ही आपली शेवटची राईड आहे. राईडचा प्लॅन आहे आरवी बीच आणि तिथून हरिहरेश्वरला जाणार आहे आणि तिथून आपण रिटर्न येणार आहे. तर टोटल जो आपला प्रवास आहे ॲप्रॉक्सिमेट 450 ते 450 किलोमीटरचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. आणि आपल्यासोबत आहे अंकित शर्मा हिमालयन 411वरती आणि आपला राजेश दादा बाहेर डॉमिनर 400वरती आपला वेट करतो आहे. चला तर आपण आता वेळेवरती निघालो आहे. सकाळचे वाजलेले आहेत 5:45. राईडला सुरुवात करूया. चला, गणपती बाप्पा मोरया. काय मग मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. आपल्या राईडची सुरुवात मगाशीच झाली आहे आणि आता समोर सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे. ही पहाटेची थंडी, बाईक चालवताना अंगाला लागणारा गारगार वारा आणि माझ्यासमोर असा मोकळा रस्ता आणि माझ्यासोबत माझे मित्र राजेशदा आणि अंकित, हे सर्वच किती भारी वाटतंय. बाय द वे, आजच्या राईडची पूर्ण प्लॅनिंग ही अंकितची होती. जे डेस्टिनेशन सिलेक्ट केलेलं आहे ते त्यानेच सजेस्ट केलेलं. त्यामुळे आम्ही आता चाललो आहोत श्रीवर्धनला, श्री हरिहरेश्वर मंदिराच्या दिशेने. पहिलं तर आता आपण ब्रेकफास्ट पॉईंटवर थांबूया, बिकॉज आम्ही तिघेही उपाशीपोटी घरातून निघालेलो आहोत. ब्रेकफास्ट पॉईंट इथून हार्डली हाफ एन आवरवर आहे. तर पहिलं आपण पेटपूजा करूयात आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. आपण आता थांबलेलो आहोत शिवसागर रेस्टॉरंटमध्ये. आपला ब्रेकफास्ट आलेला आहे. तिघांनी पण आम्ही मेदूवड्याची ऑर्डर दिलेली आहे. कसं आहे? भारी आहे, गरम गरम. चला तर मग ब्रेकफास्ट करून पुढे कंटिन्यू करूया. ब्रेकफास्ट करून आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर ट्राय करूया मॅक्सिमम जेवढं जास्तीत जास्त डिस्टन्स कवर करता येईल तेवढं. बघूया आपण कुठपर्यंत आपल्याला नॉनस्टॉप जाता येईल. आता आपण पोचलेलो आहोत वाकणला. जर इथून आपण लेफ्ट मारला तर 8 किलोमीटर अंतरावर पालीला म्हणजेच बल्लाळेश्वराच्या मंदिराकडे जाऊ शकतो. बट आपण लेफ्ट न मारता सरळ मानगावच्या दिशेने जाणार आहोत. कोलाडला एक स्मॉल ब्रेक घेतलेला आहे, तहान लागलेली आहे. तर पाणी आपण कॅरी नव्हतं केलेलं. राजेशदा थोडा पुढे निघून गेलेला, बट ठीक आहे. फोन करून त्याला मागे परत बोलून घेतला. आता इथे एक थांबलोयचं आहे, तर पाणी पिऊन चहा पण पिऊया. ठीक आहे. आणखी अजून मागे आहे थोडा थांबलेला व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आपण इथे चहा पिऊया. एक मानगाव हार्डली 20 अर्धा तासामध्ये पोचू. आणि आपल्या 2 मशीन्स जसं मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की फर्स्ट आपण जाणार आहोत श्री हरिहरेश्वर मंदिरात आणि त्यानंतर मंदिरापासून 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आरवी बीचवर. आरवी बीच हे आपलं शेवटचं स्पॉट असणार आहे आणि तिथून आपण पुन्हा घराच्या दिशेने निघणार आहोत. तर अशी आजच्या राईडची काहीतरी प्लॅनिंग आपण ऑलरेडी केलेली आहे. आम्ही तिघेही आपल्या बाईक्स एक नॉर्मल स्पीड मेंटेन करूनच चालवतो आहे. आणि हे माझ्यासमोर हे हवेत पसरलेले धुके पाहत असताना आणि ते पाहत बाईक चालवताना मस्त अशी पॉझिटिव्ह वाईब्स येते आतून. आता आम्ही मानगाववरून राईड घेतलेला आहे आणि मानगाव ते हरिहरेश्वर टोटल 61 किलोमीटर हे मॅपवरती दाखवत आहे. तरी ॲप्रॉक्सिमेट आपल्याला 1.5 ते 2.25 तास लागतील. तर जाऊया आपली बाईकची नॉर्मल स्पीड मेंटेन करून. बघूया किती वेळामध्ये आपण हरिहरेश्वरला पोचतो आहे ते.
फायनली आपण हरिहरेश्वर बीचवरती पोचलो आहोत. कोकणातील रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन तालुक्यात असलेलं हे हरिहरेश्वर बीच आणि या बीचला लागूनच असलेलं श्री हरिहरेश्वराचं मंदिर. मंदिराच्या दोन्ही बाजूला स्वच्छ निळागार समुद्र आहे आणि समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळणारी नारळाची उंच उंच झाडं. या समुद्रकिनारी वसलेलं सुंदर असं श्री हरिहरेश्वराचं मंदिर. तर चला मंदिरामध्ये प्रवेश करून प्रथम श्री काळभैरवाचं आणि श्री हरिहरेश्वराचं दर्शन घेऊया. ॲक्च्युली मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आपण दर्शन घेऊनच आपला व्हिडिओ नंतर कंटिन्यू करूयात. जस्ट आमचं दर्शन घेऊन झालं आता. आणि हे जे मंदिर आहे ते भारतातील तीर्थस्थानापैकी एक असून हे एक पुरातन मंदिरापैकी एक मानलं जातं. पहिल्या बाजीरावांनी या मंदिराचा जीर्णोद्धार सन 1723मध्ये केला आहे आणि श्री हरिहरेश्वर हे पेशवे घराण्याचे कुळदैवत आहे. आणि आपण इथे पाहू शकता हे जे मंदिर आहे ते कोकणी पद्धतीने म्हणजेच उतरत्या छपराचे बांधलेले आपल्याला इथे पाहायला दिसते. ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शंकरगिरी आणि पार्वतीगिरी या 4 टेकड्यांच्या कुशीत असलेलं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिरात श्रावण महिन्यात भक्तांची जास्तीत जास्त गर्दी आपल्याला पाहायला मिळते इथे. आणि या महिन्यात मंदिराचा परिसर भाविकांच्या मोठ्या संख्येने फुलून जातो. सव्वा 4 वाजलेले आहेत आणि जस्ट हरिहरेश्वर मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊन आता आम्ही लंच करायला इथे आलेलो आहोत. हॉटेलमध्ये माधवदास रेस्टॉरंट आहे. तर आता इथे आम्ही पोट भरून जेवणार आहे कारण खूप भूक लागलेली आहे तिघांच्या पण. भरपेट आम्ही जेवणार आणि नंतरला पुढे आरवी बीच ना आरवी बीच कडे प्रस्थान करणार. ये मेरे को डर लग रहा है कि मेरे को सनलाइट में एक शॉट लेना है, मिस ना हो जाए. किधर लेना है लेकिन? आरवी बीच पे जाएंगे आधे घंटे. फायनली जेवण आलेलं आहे आमच्या टेबलवरती आणि जराही विलंब न करता आम्ही तुटून पडतो आता जेवणावरती. बिकॉज ऑलरेडी 4:30 वाजलेले आहेत. त्यामुळे पोटामध्ये जास्त प्रमाणामध्ये कावळे ओरडत आहेत. सोलकढी मागवलेली आहे, खूप तिखट आहे, जरा टेस्ट करून बघितली. तर चला जेवायला सुरुवात करूया. जस्ट आपलं लंच करून झालं आहे आणि आत्ता आपण आरवी बीचकडे ऑलरेडी निघालेलो आहोत. इथून श्री हरिहरेश्वरपासून ॲप्रॉक्सिमेट 25 किलोमीटर अंतरावरती हे बीच आहे. तरी अंदाजे आपल्याला 40 मिनटं लागतील तिथे पोचायला. तर सनसेट होण्याआधी आपल्याला तिथे पोचायचं आहे. तर ट्राय करूया आपण आणि नक्कीच पोचू असं मला वाटतं आहे. बघूया तर चला. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर वेळेवरती पोहोचलो आहोत आणि काय व्ह्यू आहे यार, एक नंबर. मन मोहून टाकणारं हे दृश्य. कोकणातील रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन बीच आणि दिव्यागर बीच याजवळ असलेलं हे आरवी बीच अतिशय शांत आणि मनाला मोहून टाकणारं आहे. तर फायनली आपण इथे सूर्यास्त होण्याआधीच म्हणजेच वेळेवरती पोहोचलो आहे. थोडा वेळ आपण इथल्या थंडगार वाऱ्याचा आनंद घेऊया आणि थोड्या वेळाने पुन्हा आपल्या घराकडे म्हणजेच आपल्या परतीचा प्रवास सुरू करूयात. तर बघूया थोडा वेळ थांबून मग नंतर जाऊया घरी. तर मित्रांनो आजच्या आपल्या राईडचे दोन्ही पॉईंट आपण कवर केलेले आहेत. खरंच या राईडमध्ये खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं तिघांनीही. आणि या राईडच्या गोड आठवणी मनामध्ये साठवून आपण आत्ता आपल्या घराचा प्रवास सुरू करूयात. तर बघूया किती वेळ लागतो. तर आत्ता निघालेलो आहोत आपण आपली दोन्ही पॉईंट कवर करून.
तर ट्राय करूया आपण जास्तीत जास्त डिस्टन्स लवकरात लवकर कवर करण्यासाठी ट्राय करूया नॉनस्टॉप. बट नॉनस्टॉप तर नाही होणार, 1-2 ब्रेकमध्ये घेऊया आपण. तर चला बघूया, हळूहळू सावकाश सावकाश जेवढा पॉसिबल होईल तेवढा लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपण माणगावला इथे टी ब्रेकसाठी थांबलेलो आहे. तर तिथे आपला एक छोटा सबस्क्रायबर आपल्याला मिळालेला आहे, अर्णव नाव आहे त्याचं. आता तुम्ही कुठे जात आहे? आम्ही आता ओझर. अच्छा, नाशिकला जात आहेत हे लोक आता. तर ह्याला पुढच्या जर्नीसाठी आपण शुभेच्छा देऊया. ठीक आहे, आपण भेटूया पुन्हा. चलो, बाय बाय. बाय बाय. थँक्यू. बाय. आजची आपली राईड कंप्लीट झालेली आहे आणि आपण सुखरूपरित्या आपल्या बिल्डिंगच्या खाली पोचलो आहोत. 2024मधली ही आपली शेवटची राईड होती. तर लवकरच पुढची राईड प्लॅन करूया आणि लवकरात लवकर पुन्हा भेटूया. आणि सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून थोडं सपोर्ट करा. आणि माझा इंस्टाग्राम ID सुद्धा आहे एमटाऊन रोशन. तर तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. तर चला पुन्हा भेटूया. बाय बाय, टाटा, गुड नाईट.